लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मोल. मोल वरनं इलेक्ट्रॉन्स, बरोबर ना. 1 मोल इक्वल टू आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याकडे एक त्याच्यासाठी रिलेशनशिप आहे. 1 मोल इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 मॉलिक्यूल इनटू काय अवोगाड्रोज नंबर. गिवन मोल मध्ये कॅल्क्युलेट करा, बरोबर. गिवन मोल मध्ये आपण कॅल्क्युलेट केलं. 2 मोल मध्ये किती आहे, 3 मोल मध्ये किती आहे, 0.5 मोल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे. एक्स इलेक्ट्रॉन काढले, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू मिळाली. आज नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. फक्त आज काय देणार आपल्याला, वेट देणार. काय देणार, वेट. आणि वेट दिल्यावर एखाद्या मॉलिक्यूलचं एखाद्या सबस्टन्सचं वेट दिल्यावर त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. कसं कॅल्क्युलेट करणार, आपल्याकडे 1 मोल आणि इलेक्ट्रॉनचं रिलेशन आहे, बरोबर. मग आपण काय करणार, जे वेट दिलं ना त्या वेटला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, पहिले मोल मध्ये. व्हेरी गुड. आणि मग तेवढ्या मोलला किती इलेक्ट्रॉन, तेवढ्या मोलला किती इलेक्ट्रॉन, असे क्वेश्चन आपण आज बघणार. ठीक आहे. कालचं लेक्चर मोल आणि इलेक्ट्रॉन, आज तेच आहे, वेट आणि काय इलेक्ट्रॉन. फक्त एक प्रोसेस ऍडिशनल करायची, वेटला कन्वर्ट करायचा मोल मध्ये. आलं लक्षात सर्वांना. व्हेरी गुड. चला तर मग आता आपण बघूया क्वेश्चन डायरेक्ट की वेट दिल्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेशन कसं करणार आपण. ठीक आहे. चला त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, नंबर 1 क्वेश्चन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असं विचारलं. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन, समजा दिला तुम्हाला 8 ग्रॅम ऑफ कोणता गॅस म्हटलं, मिथेन. 8 ग्रॅम ऑफ काय, मिथेन. 8 ग्रॅम मिथेन म्हणजे मिथेनचं काय दिलं, वेट दिलं. आपल्याला रिलेशन काय माहितीये, मोल आणि इलेक्ट्रॉनचं रिलेशन माहितीये. त्यांनी काय दिलं, वेट. मग आता काय करायचं, वेटला कन्वर्ट करायचं कशामध्ये, मोल मध्ये. चला वेटला मोल मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स इक्वल टू फॉर्म्युला काय वापरसाल, गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. गिवन वेट कशाने दाखवतात आणि मॉलिक्युलर वेट, राईट. गिवन वेट दिले आपल्याला, डब्ल्यू ची किंमत किती आहे, 8 ग्रॅम. मॉलिक्युलर वेट काढावं लागेल. मॉलिक्युलर वेट मिथेनचं पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे का नाही. मॉलिक्युलर वेट मध्ये कार्बनचं किती ग्राम, 12 प्लस हायड्रोजन 1 into 4 लिहिलं. 12 प्लस 4 किती ग्राम झालं, 16 ग्राम. चला मोल कॅल्क्युलेट करू आता. मोल इक्वल टू 8 गिवन वेट आहे क्वेश्चन मध्ये दिलेलं आणि मॉलिक्युलर वेट किती आलं, 16. 8 1 चा 1, 8 2 चा किती, 16. म्हणजेच किती मिळेल, 1/2. म्हणजेच किती मिळेल, 0.5 मोल. n बरोबर किती व्हॅल्यू मिळेल, 0.5 मोल. 8 ग्रॅम मिथेन म्हणजेच मोलच्या टर्म मध्ये किती, 0.5. समजा एक उदाहरणार्थ एक तराजू घेतला असा. एका तराजू मध्ये एका पारड्यामध्ये आपण काय केलं, 8 ग्रॅम मिथेन ठेवला. किती ग्राम, 8 ग्रॅम. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये काय केलं, 0.5 मोल मिथेन ठेवला. कोणतं पारडं खाली जाईल, 8 ग्रॅम ओलं का 0.5 ओलं, व्हेरी गुड, दोन्ही सेम. कारण 8 ग्रॅम म्हणजे 0.5 मोल आहे. तुम्ही म्हणता असं कसं, उदाहरणार्थ पुन्हा एका पारड्यात 1 किलोग्राम साखर ठेवली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये 1000 ग्रॅम साखर ठेवली. कोणतं जास्त भरेल, 1000 ग्रॅम का 1 किलो, कारण 1 किलो बरोबर किती ग्राम आहे, 1000 ग्रॅम. तसं 8 ग्रॅम बरोबर किती मोल आहे, 0.5 मोल. आलं सर्वांना लक्षात. आता आपलं मोल आणि इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, ते रिलेशन आपण यूज करायचं. काय रिलेशन आहे ते बघा. आता ते रिलेशन काय, मोल आणि इलेक्ट्रॉन. 1 मोल इक्वल टू 1 मोल इक्वल टू काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन किती मॉलिक्यूल मध्ये, 1 मॉलिक्यूल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन 1 मॉलिक्यूल. पुन्हा इथं प्रॉब्लेम आला, हा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल.
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन वन मॉलिक्यूल इंटू किती करायचं याला 6.022 10चा पॉवर थोडस इकडे द्या 10चा पॉवर किती 23 आणि समोर काय सिम्बॉल लिहिणार इलेक्ट्रॉन एवढा आहे. तर मग आता त्यांनी विचारलं 8 ग्राम म्हणजे किती मोल आलेत आपले 0.5 मग 0.5 मोल 0.5 मोल ऑक्सिजन आहे तर किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आपण म्हटलं किती इलेक्ट्रॉन x इलेक्ट्रॉन हे ओळखायला येतं ना तुम्हाला. एवढा पार्ट 6 पॉइंट काय आहे 6.022 इंटू 10चा पॉवर 23 असं येईल ना. आता कशाची व्हॅल्यू x ची काढायची पण x च्या अगोदर एका मॉलिक्यूल मधले इलेक्ट्रॉन राईट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल मध्ये काढायचे असेल तर आपण सम करतो कशाची व्हेरी गुड ऍटॉमिक नंबरची सम करतो. चला आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डायरेक्ट काढूया आपण या साईडला काढूया. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बघा बरं यंत्र मिळाला. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन किती मॉलिक्यूल मध्ये वन मॉलिक्यूल ऑफ कोणाचा वन मॉलिक्यूल मिथेन कोणाचा आहे मिथेन बरोबर. कसं काढणार आहात कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती 6 प्लस हायड्रोजनचा 1 into 4 किती होईल किती झाले 10. एका मॉलिक्यूल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले 10. चला आता आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह झाला 10 घ्यायची तिथं. चला याला आता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहा बघा 1 मोल मिथेन इक्वल टू काय आहे 10 इंटू 6.022 23 इलेक्ट्रॉन. तर ते म्हणाले आपल्याला 0. किती 5 मोल 0.5 मोल म्हणजे किती ग्रॅम 0.5 मोल ऑक्सिजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन 8 ग्रॅम. 8 ग्रॅम मध्ये काढलं काय 0.5 मध्ये काढलं काय सर तेच 8 ग्रॅम बरोबर म्हणजेच काय 0.5 राईट. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तर x इलेक्ट्रॉन x इंटू 1 किती मिळेल x इलेक्ट्रॉन. हे 0.5 म्हणजेच किती आहे 1/2 आहे. त्याला 1/2 च्या फॉर्म मध्ये लिहू म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं जाईल आहे का नाही. सिंपल कॅल्क्युलेशन फॉर्मॅट मध्ये लिहूया आपण. त्या 0.5 ला 1/2 लिहिलं इंटू किती 10 इंटू किती 6.022 10चा पॉवर 20 काय इलेक्ट्रॉन्स. चला मग 2 1 चा 2 आणि 2 5 चा किती होईल 10. 5 ने याला मल्टिप्लाय करायचं 5 इंटू 2 किती झाले 10. रिमेनिंग कॅरी किती आला 1 पुन्हा 5 इंटू 10 आणि कॅरी आलेला 1 किती झाला 11 1 पुन्हा कॅरी किती 1 मग 5 0 0 आणि तो प्लस 1 पुन्हा 1 आणि मग 5 इंटू 6 किती 30 किती संख्यानंतर पॉइंट 1 2 3 इंटू किती 10चा पॉवर 23 इलेक्ट्रॉन्स. एवढे इलेक्ट्रॉन्स आले. आता हे 30.110 इंटू 10चा पॉवर 23 इलेक्ट्रॉन हे किती ग्रॅम ऑक्सिजन मध्ये आले किती ग्रॅम मिथेन मध्ये आले म्हणजे 0.5 मोल मध्ये किंवा 1/2 मोल मध्ये. कळालं सर्वांना व्हेरी गुड. आता काही क्वेश्चन्स देतो तुम्हाला प्रॅक्टिस साठी. ते क्वेश्चन्स तुम्ही काय करायचे सॉल्व्ह करायचे म्हणजे वेट वरनं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल इलेक्ट्रॉन. वेट वरनं काय इलेक्ट्रॉन बरोबर की नाही. आपल्याला मोल नाही करायचा आता काय इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे आणि मग वेट झालं की मग व्हॉल्यूम कडे जाऊन व्हॉल्यूम वरून काय कॅल्क्युलेट करायचे इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट करायचे. ती तेच प्रोसेस व्हॉल्यूमला कन्वर्ट करायचं कशामध्ये मोल मध्ये आणि मग हे रिलेशन 1 मोलला एवढं तर तेवढ्या मोलला किती. ठीक आहे क्वेश्चन तुम्हाला देतो सॉल्व्ह करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन in 4.9 ग्राम H2SO4. Question number 3 number of electron
is 49 gram of glucose. 49 ग्रॅम ऑफ काय ग्लुकोज. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित आहे C6O6. कशासाठी मॉलिक्युलर वेट साठी लागणार आहे ते आहे का नाही. थर्ड नंबर, फोर्थ नंबर क्वेश्चन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in 50 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आणि फिफ्थ नंबरचा क्वेश्चन एक सॉल्व करायचा आणखी. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन काय करा 126 ग्रॅम ऑफ नायट्रिक ऍसिड HNO3. HNO3 ला काय म्हणायचं नायट्रिक ऍसिड. हे 4 क्वेश्चन आणि अगोदरचा आपला हा कन्सेप्टचा क्वेश्चन 1. हा अगोदर लिहा, मग ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. अगोदर हे सोडून ते नका. हे कसं सॉल्व्ह केलं पूर्ण बघा. पहिलं काय केलं मोल काढल्यावर एका मॉलिक्यूल मध्ये काय काढले इलेक्ट्रॉन आणि मग रिलेशन. गडबड करायची नाही, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. वेळ लागू द्या पहिल्या क्वेश्चनला, पण गडबड नको आपल्याला, चुकायचं नाही गडबड करून. ठीक आहे, राईट डाऊन दिस.